Hello students, the next problem, there is a 31. See here, a clock which keeps correct time at 20 degrees Celsius. दोलकावरती आधारित असणारं एखादं घड्याळ असेल तर ते 20 डिग्री सेल्सिअसला करेक्ट टाइम दाखवतं. जर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढलं आणि त्याची लिनियर एक्सपान्शन म्हणजे त्याची लांबी जी आहे ती पर डिग्री सेल्सिअसला एवढी वाढत असेल तर हाऊ मच गेन किंवा लॉस व्हॉट एव्हर मे बी म्हणजे चेंज इन टाइम तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे. मग एका दिवसात किती सेकंद गेन किंवा लॉस होईल, सॉरी पर डे किती सेकंद या ठिकाणी लॉस होईल किंवा गेन होईल तो कॅल्क्युलेट करायचा. या ठिकाणी समजा दोलकावरती असणार हा घड्याळाचा दोलक आहे. याची 20 डिग्री सेल्सिअसला याची लांबी समजा L1 ही ओरिजिनल लांबी आणि 40 ला ही लांबी काय झाली इथून एवढी वाढली म्हणजे किती झाली, त्याला आपण L2 म्हणू. काय म्हणू आपण L2. ही एवढी वाढली. ही कधी 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर किती चेंज झालं, डेल्टा थीटा इज इक्वल टू 40 मायनस 20 इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. पर डिग्री सेल्सिअस अल्फा लिनियर एक्सपान्शन 12 into 10 raised to minus 6 पर डिग्री सेल्सिअस. तर L2 is equal to L1 inside the bracket 1 plus alpha into delta theta. हे linear expansion due to the change in temperature. Alpha with the temperature coefficient. Aerial expansion होत असेल तर बीटा असते आणि व्हॉल्यूम मध्ये तिन्ही डायमेन्शन मध्ये चेंज होत असेल तर गॅमा असते. हे ओरिजिनल आहे. मग L2 is equal to L1 plus L1 alpha into delta theta. मी फॉर्म्युला तयार करून देतो. हा L2 minus L1 म्हणजे चेंज is equal to L1 into alpha into delta theta. L2 minus L1 divided by L1 is equal to alpha into delta theta. मग कन्सिडर करा L2 minus L1 हा डेल्टा L असेल आणि L1 जर L असेल ओरिजिनल असेल हे ओरिजिनल मी त्याला L मानतो आणि चेंज दर द डेल्टा L इज इक्वल टू काय आलं माझ्यासाठी अल्फा इनटू डेल्टा थीटा. हा फॉर्म्युला. आता आपण हा दोलक आहे सिंपल पेंडुलम आहे. हा घड्याळाचा काटा हा दोलक म्हणून काम करायला लागला. दोलकावरती आधारित असणार सिंपल पेंडुलम. मग टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय स्क्वेअर ऑफ L. मग टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L रेज टू 1/2. शॉर्ट की असते चेंज डिवाइडेड बाय ओरिजिनल इज इक्वल टू 1/2 into डेल्टा L डिवाइडेड बाय L. बरोबर नाही किंवा पर्सेंटेज मध्ये. मग मला सांगा मी काय केलं 1/2 into अल्फा into डेल्टा थीटा. डेल्टा L डिवाइड बाय L ची किंमत करेक्ट काय येईल इज इक्वल टू डेल्टा टी इज इक्वल टू 1/2 अल्फा into डेल्टा थीटा into टी. पर डेज विचारले एका दिवसाचे. मग एका दिवसाचे सेकंद किती तर 86,400 सेकंद. म्हणून या ठिकाणी हा 1/2 अल्फा किती होता आपला दॅट इज द 12 into 10 raised to minus 6. हा किती 20 आणि हे किती 86,400 सेकंद. ओके बघा तुम्ही बेसक्क 12 6 1 2 3 4 5 आणि हा एक कमी म्हणजे 0.86 या 10 raised to minus 6 ने याला मल्टिप्लाय केलं 5 घरं डावीकडे आणि हा एक शून्य कमी होईल. 12
याचा अर्थ डेल्टा टी इज इक्वल टू 12 इंटू 0.86. कन्सिडर करा 572 खालाले 7 12 टी 96. 96 7 किती 96 आणि ते 4 किती झाले 100. 100 वरचे 3 103 सेकंद पर डे. मग आन्सर आहे का पाहू. 10.3 कुठं आपला गोंधळ झाला. 10.3 सेकंद पर डे. मिनिट जर करायचे असतील तर 60 ने भागलं तर 60 ने जर भागलं तर या ठिकाणी सेकंद पर डे आपलं किती आलं 10.3. डेसिमल पॉइंट 2 ठेवावं लागतील ना उत्तरात. दशांश चिन्हानंतर 2 डिजिट. म्हणून या ठिकाणी 10 पॉइंट किती राहिलं 32. ओके. आणि म्हणून आन्सर काय आहे that is the 10.3 second per day. Okay. Then second number, the metallic bob of simple pendulum relative density मग पहा रो बी म्हणजे त्या बॉबची डेन्सिटी किती रो. The time period of this pendulum is capital T. ज्यावेळेस तो कशात असेल एअर मध्ये असेल त्यावेळेस. मेटॅलिक बॉब इज इमर्स्ड इन वॉटर. वॉटरची डेन्सिटी CGS मध्ये 1. देन न्यू टाइम पिरियड इज गिवन बाय. कन्सिडर करा त्यावेळेस हा सिंपल पेंडुलम आहे हा एअर मध्ये. त्यावेळेस याचा टाइम पिरियड किती T दिलाय म्हणजे T1 बरोबर किती T. T1 इज इक्वल टू T. बरोबर ना. T1 इज इक्वल टू T. आणि हा ज्यावेळेस वॉटर मध्ये ऑसिलेट होतो त्यावेळेसचा पिरियड विचारलाय T2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके. मग मला सांगा मी एक तुम्हाला शॉर्टकी तयार करून दिली होती. ज्यावेळेस एखाद्या एक्सटर्नल मीडियम मध्ये ऑसिलेट होत असेल तर त्यावेळेसचा पिरियडचा फॉर्म्युला काय आहे T इज इक्वल टू 2 pi into square root of L divided by G inside the bracket 1 divided by काय सांगितलं होतं इथे फॉर्म्युला काय सांगितलं होता रे. डेन्सिटी कुणाची जास्त असं सांगितलं होतं ना. डेन्सिटी कुणाची जास्त. थ्रस्ट फोर्स G डॅश किती इथे G डॅश किती G डॅश इज इक्वल टू G इनसाइड द ब्रॅकेट 1 मायनस रो डिवायडेड बाय रो. मग वरचा रो कुणाचा मीडियमचा जर असेल तर तो लेस असला पाहिजे की नाही. मग या ठिकाणी पहा समजा या ठिकाणी हे काय मीडियम हे काय बॉब हे डिटरमाइन केलं होतं आपण. मग मला सांगा जो T डॅश आहे T डॅश म्हणजे T2 2 pi into square root of L divided by G डॅश म्हणजे T2 is equal to 2 pi into square root of L divided by G inside the bracket 1 divided by rho m divided by rho b. ओके. आता तुम्हाला rho m किती मीडियम कोण आहे इथं मीडियम आहे वॉटर. त्यामुळे rho m किती that is the rho w. हा किती that is 1. म्हणून T2 is equal to 2 pi into square root of L divided by G 1 minus medium 1 divided by
Bob rho is equal to 2 pi inside the bracket square root of L divided by G inside the bracket rho minus 1 divided by rho. NaLn पुढे काय येईल 2 pi into L by G into rho हा वरती जाईल rho divided by rho minus 1. मी सेपरेट जर केले 2 pi into square root of L by G तर हे स्क्वेअर रूट मध्ये राहील rho divided by rho minus 1 and that is the T2 or T dash. मग मला सांगा हे कधीचा पिरियड आला इयर मध्ये असताना आणि किंमत जर ठेवली तर T2 is equal to T1 into square root of rho divided by rho minus 1 किंवा तुम्ही असंही लिहू शकता T2 is equal to T into square root of rho divided by rho minus 1 and it is to be answer rho T into सॉरी कुठे गेला काय आन्सर आला आपलं हे आन्सर T into square root of rho divided by rho minus 1 बरोबर ना अरे बरोबर नाही T into square root of rho divided by rho minus 1. पुढचा क्वेश्चन ए पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डबल. पिरियड काय होतो T2 इज इक्वल टू सुरुवातीचा पिरियड T1. जर डबल म्हणजे जर पिरियड सुरुवातीच्या पिरियडच्या डबल झाला तर फटाफट द लेंथ फटाफट द मास फटाफट द लेंथ एंड फटाफट द मास. मला सांगा period is it a depends upon mass independent upon mass ओके त्यामुळे यामध्ये मास वरचे डिपेंड असणारे हे दोन्ही कॅन्सल झाले. राहिला प्रश्न तुमचा लेंथचा. मग जर T2 is equal to 2T1 असेल तर what is the relation between length? You know that T directly proportional to काय असते square root of L. T square directly proportional to L. दोन्ही बाजूचा वर्ग केला. याचा अर्थ L directly proportional to T square. मग L2 divided by L1 is equal to काय आहे T2 divided by T1 चा स्क्वेअर. T2 किती 2T1 so 2T1 divided by T1 चा स्क्वेअर गेट कॅन्सल 2 चा वर्ग 4 so L2 is equal to 4 times L1. L2 is equal to 4 times L1 आणि म्हणून या ठिकाणी हे आन्सर आहे. दॅट द आन्सर 4 times L1. Next problem 34. A simple pendulum is executing SHM with time period T. The length of pendulum increased by म्हणतो 2 नाही किती टक्के 21%. The percentage increase in a time period of pendulum. किती टक्क्याने पेंडुलमचा पिरियड वाढेल असं विचारलं. आता T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ L आहे त्यामुळे लेंथ वाढल्याच्या नंतर पिरियड वाढणारच. मग तुम्हाला फक्त पर्सेंटेज काढायचे सी आहे. सुरुवातीची लेंथ आहे L1 ती इन्क्रीज बाय किती टक्के 21%. कुणाच्या 21% ओरिजिनलच्या. त्यावेळेस ही मिळाली नवीन लेंथ L2. 21% म्हणजे 100 पैकी 21 म्हणजेच 21 भागिले 100 L1 plus L21 divided by 100 L1. तुम्ही याला 0.21 भी म्हणू शकता. 100 L1 plus 21 L1 121 divided by 100 L1. That is the L2 divided by L1 is equal to 121 divided by 100. तर पर्सेंटेज पिरियड काढायचा आहे तर तुम्ही काय करू शकता T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ L. सो T2 divided by T1 हे ओरिजिनल is equal to square root of L2 divided by L1. square root of L2 divided by L1 किती आला 121 भागिले 100. L2 divided by L1 आहे हा वर्गमूळ घेतला 11 भागिले 10.
T2 divided by T1 is equal to L1 divided by 10. पर्सेंटेज काढताना कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा चेंज भागिले ओरिजिनल मल्टिप्लाइड बाय 100. मग चेंज काढताना त्याच्या समोरच्या किमती पाहिजे. T2 ची समोरची किंमत ही T2 ची मानायची, ही T1 ची. मग T2 मोठा आहे की T1? T2 11 आहे. मग चेंज काय? ग्रेटर मायनस लेस, हा चेंज. डिवाइड बाय ओरिजिनल कोण? T1 1 फर्स्ट मल्टिप्लाइड बाय 100%, पर्सेंटेज काढताना. मग T2 ची किंमत किती? 11 मायनस T1 किती? 10 डिवाइड बाय T1 किती? 10. पर्सेंटेज काढताना याला 100 ने गुणलं आणि पर्सेंटेजचं चिन्ह. ओके. आता पहा 0 ला 0 कॅन्सल. 11 मायनस 10 1 1 into 10 10%. पण ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ L असल्यामुळे जर L इन्क्रीज होत असेल तर टी काय होईल? इन्क्रीज. याचा अर्थ इन्क्रीजेस बाय 10%. पण तुम्हाला इन्क्रीजेस की डिक्रीजेस विचारलं नाही. जर विचारलं तर इन्क्रीजेस बाय 10% कोर पिरियड. इथं तुम्हाला इन्क्रीजेस इन टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. टाइम पिरियड कितीने वाढला आपला? 10%. किती आला? 10%. आणि म्हणून या ठिकाणी आन्सर काय? दर्द येईल. दर्द 10%. राइट. देन 35. द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्क्रीज्ड बाय 1%. कितीने? 1%. देन टाइम पिरियड विल बी इन्क्रीज्ड. लेंथ वाढली तर टाइम पिरियड वाढेल. टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ L. याचा अर्थ लेंथ इन्क्रीजेस, टी इन्क्रीजेस. त्याच्यामुळं हा पर्याय कॅन्सल. 1 2 आणि 3 तिन्ही इन्क्रीजेस आहेत, त्यामुळे तिन्ही पैकी 1. सो टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L raised to 1 हा शॉर्ट की चेंज भागिले ओरिजिनल पर्सेंटेज त्याची पावर मल्टिप्लाइड L ची इनटू चेंज डिवाइडेड बाय ओरिजिनल पर्सेंटेज. हे किती पर्सेंटेज दिले? 1%. सो 1/2 into 1%. 1 भागिले 2 0.5%. आणि म्हणून आन्सर किती? इन्क्रीज्ड बाय 0.5%. राइट. देन नेक्स्ट सी हियर. The bob of simple pendulum of a mass m and energy E will be maximum linear momentum equal to. लिनियर मोमेंटम विचारलं. काय विचारलं तुम्हाला? ही काय? टोटल एनर्जी. ही काय? मास आहे. तर तुम्हाला काय विचारलं? लिनियर मोमेंटम किती असेल? मला सांगा. लिनियर मोमेंटम बरोबर काय? द बॉब ऑफ सिंपल पेंडुलम ऑफ मास m इज टू एंड टोटल एनर्जी इज कॅपिटल E. मला सांगा कॅपिटल ही टोटल एनर्जी. लिनियर मोमेंटम मॅक्झिमम कधी असतं? लिनियर व्हेलॉसिटी मॅक्झिमम असतं. लिनियर व्हेलॉसिटी मॅक्झिमम कधी असते? कधी म्हणजेच कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम. मग मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी सिंपल पेंडुलमची कुठे? मीन पोझिशनला. ती किती असते? टोटल एनर्जी एवढी. आणि म्हणून या ठिकाणी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इन टर्म्स ऑफ p² डिवाइड बाय 2m. कारण 1/2 mv². अंशाला आणि छेदाला m ने गुणलं m² v² डिवाइड बाय 2m. mv चा स्क्वेअर म्हणजे p² डिवाइड 2m. बट ही मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही काय असेल? द टोटल एनर्जी. इट इज इक्वल टू द p² डिवाइड बाय 2m. बरोबर ना? सो p² इज इक्वल टू 2me taking the square root. p is equal to square root of 2me and we get the answer, that is the square root of 2me. Then 37. Mass and diameter of planet are twice those of Earth. The period of oscillation of pendulum on this planet will be, if the
इफ इट इज सेकंड पेंडुलम ऑन अर्थ. बघा ऑन अर्थ तो सिंपल पेंडुलम काय म्हणून काम करतो, सेकंड पेंडुलम. म्हणून टीई पिरियड किती 2 सेकंद अर्थवरचा. प्लॅनेट साठी प्लॅनेटचं मास mp हे काय म्हणतात, पृथ्वीच्या मासच्या डबल. आणि डायमीटर डबल याचा अर्थ रेडियस देखील डबल असते. याच्यामुळं g इज इक्वल टू gm डिवाइडेड बाय r स्क्वेअर. g be the constant, g directly proportional to m divided by r square. ओके, त्यावरून मला प्लॅनेटचं काढता येईल gp डिवाइड बाय ge डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे mp डिवाइडेड बाय me इनटू इनवर्सली उलटून गुणिले re डिवाइड बाय rp ब्रॅकेट स्क्वेअर. mp किती डबल me divided by me re divided by 2re rp ची किंमत स्क्वेअर गेट कॅन्सल 2 1 by 2 चा स्क्वेअर 1 by 4 आणि म्हणून gp divided by gp ge किती आलं 1 by 2. राईट. मग तुम्हाला पिरियड कुठला विचारलाय, प्लॅनेट वरचा, तो सिंपल लेंथ बदलली का नाही. मग प्लॅनेट बदललाय म्हणजे तुम्ही वेगळ्या प्लॅनेट वरती गेला, याचा अर्थ ग्रॅव्हिटी बदलली. मग व्हॉट इज द टी इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ जी. मग तुम्हाला प्लॅनेट वरचा पिरियड काढायचा आहे, अर्थ वरचा माहिती टीपी डिवाइड बाय टी इज इक्वल टू इनवर्सली असल्यामुळे जी डिवाइड बाय जीपी. मग जीपी डिवाइड बाय जी तुमचं 1/2 आलं तर जी डिवाइड बाय जीपी काय होईल, उलटून गुणिले उलटा करायचं 2/1. मग टीपी इज इक्वल टू टीई, हा टी तिकडे गेला इंटू 2/1 देयर इज 2√2. मग टीई ची किंमत किती, टीपी इज इक्वल टू 2 कारण सेकंड पेंडुलम होता 2√2 सेकंद. किती आला आन्सर 2√2 सेकंद. आणि म्हणून आन्सर 2√2 सेकंद. तर द आन्सर. Then next, a spring of force constant K is a cut. समजा या ठिकाणी ही स्प्रिंग आहे, तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K. ती किती पीस मध्ये कट केली, 2 पीस मध्ये. हा एक पीस आणि हा एक पीस. पण 1 piece is double the length of the other. समजा ही लेंथ आहे, समजा मी कन्सिडर करतो 3L एवढी लेंथ आहे या स्प्रिंगची, 3L मानली टोटल. आणि हिचे कट करताना 2 पार्ट केले, पण 2 पार्ट मध्ये एका पार्टची लेंथ जर L असेल तर हिची लेंथ याच्या डबल आहे. मग टोटल बेरीज आली का 3L तर आली. मग काय म्हणतो तो, डबल द लेंथ ऑफ ऑर्डर, देन द लॉन्ग पीस विल हॅव फोर्स कॉन्स्टंट. लॉन्ग पीस कोण आहे, हा. मग याचा फोर्स कॉन्स्टंट मी मानला समजा K2 आणि याचा मानला K1. तर K2 बरोबर क्वेश्चन मार्क समजा. मग हा काय झाला L1, हा काय झाला L2. ओके. एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही कट करत जाता, काय म्हणलं मी, लेंथ कट करत जाता. मी समजा या ठिकाणी ही स्प्रिंग आहे, तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट K बरोबर तिची लेंथ अर्धी केली L/2 L/2. त्यावेळेस ह्याचा K काय झाला, K' इज इक्वल टू 2K. याचा अर्थ लेंथ कमी होती, कट करताना लेंथ कमी होती, त्यावेळेस स्प्रिंग कॉन्स्टंट काय होतं, वाढतो. म्हणजेच काय, K इनवर्सली प्रोपोर्शनल टू L. ज्यावेळेस L कमी होती त्यावेळेस K वाढतो. म्हणजे KL कसा आहे, प्रोडक्ट कसा, इनवर्सली असेल तर प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. बरोबर. मग मला सांगा
K2L2 इज इक्वल टू KL. याचा प्रोडक्ट आणि याचा प्रोडक्ट आणि याचा प्रोडक्ट कसा असणार आहे? सेम. मग K1L1 इज इक्वल टू KL. याला मी इक्वेशन 1 म्हणतो आणि याला इक्वेशन 2. पुढे जाऊ आपण. आपल्याला काय विचारलंय? कॉन्स्टंट विचारलाय. कुणाचा? ज्याची लांबी, ज्या पीसची लांबी जास्त आहे, K2 विचारलं. आपण K2च काढणार आहे. मग आता मला सांगा, समजा K2L2 L2 किती आहे? K2L2 किती? 2L. सॉरी, इथं 3L आहे ना टोटल लेंथ, बरोबर ना? टोटल लेंथ किती? 3L. K2 into 2L is equal to K into 3L. ही पूर्ण लेंथ. L कॅन्सल. सो K2 is equal to काय? 3K/2 आली का? आणि जर छोट्याची विचारली असती तुम्हाला तर पहा, K1L1 is equal to K into 3L. L1 किती आहे? L is equal to 3K into L. तर L कॅन्सल. K1 is equal to 3K. हे आन्सर आलं असतं. तुम्हाला मोठ्या म्हणजे ज्याची लांबी मोठी, बघा इथे मी 2L ठेवली, L2 दोन पीसेस केले असे पीसेस. कारण मी लेंथ L घेतली असती तर याचे समान 3 भाग केले असते. त्याला एक L/3 तर हा 2L/3. शेवटी उत्तर तेच येणार. म्हणून डिवाइड समान भाग करण्यासाठी मी मानलं 3L. तुम्ही म्हणताना हे कुठं दिलं होतं? तर मानलंय 3L. मग याचे 2 भाग केले. एका भागाचा दुसरा भाग एका भागाच्या लांबीपेक्षा डबल. याचा अर्थ मी समान 3 भाग केले, त्यातले 2 भाग कट केले आणि एक भाग इथं ठेवले. मग ज्याची लांबी L आहे, दुसऱ्याची किती? 2L. ज्याची लांबी जास्त आहे तिथं फोर्स कॉन्स्टंट विचार. मग K इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L असेल तर KL कॉन्स्टंट आहे. मग याचा K किती? K लांबी किती? 3L. K into 3L. याचा K किती? K2 आणि लांबी किती? L2 ची किंमत ठेवली मी तिथं आणि त्यावरून K2 आला. ओके. द नेक्स्ट आन्सर काय कळलं का? पण K2 is equal to 3K/2. छोट्याचे विचारलं असतं तर 3K. मोठ्या ज्याची लांबी जास्त आहे त्याचा 3K/2 कुठे आहे? तो 3K/2. हा K वरती, तुम्ही म्हणता खाली, तसं नाहीये. 3/2 सेपरेट आहे आणि हा K त्याच्याकडून टाइप करताना तसं झालंय 3/2K. आन्सर बी. राइट. देन 38 डबल आला. ओके, पुढे चला. 39 काय म्हणते ते? 2 बॉडीज M and N. समजा या ठिकाणी ही एक बॉडी M आणि ही N. हिचं मास आणि हिचं मास कसं आहे? कॉन्स्टंट, सेम. ओके. सस्पेंडेड फ्रॉम 2 सेपरेट मासलेस स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टंट K1 and K2. समजा याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आणि हिचा K2, कुणाचा? M आणि N चा रिस्पेक्टिव्हली. If the two bodies oscillate vertically such that their maximum velocities are equal. याचा अर्थ याचा V max या कशा इक्वल दोन्हीच्या. Then ratio of their amplitude. मी याचा amplitude A1 याचा amplitude A2 मानलं तर A1 to A2 is equal to question mark असं विचार. कंडिशन दिलाय बघा तुम्ही. मास कसं दिलाय? सेम. मास कसा दिलाय? सेम. दोन्ही बॉडीचा ज्या 2 स्प्रिंगला लटकवल्या, दोन्हीचे स्प्रिंग कॉन्स्टंट डिफरंट आहे, बट मीन मोशनला त्यांची वेलोसिटी कशी? दोन्ही पार्टिकलची सेम. मग मॅक्सिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे? Vm is equal to A ओमेगा. याचा अर्थ A ओमेगा कसा आहे? कॉन्स्टंट, बरोबर. मग A ओमेगा is equal to कॉन्स्टंट. आपल्याला K दिलाय, मग इन टर्म्स ऑफ K पडित ओमेगा K/M इज इक्वल टू काय? ओमेगा स्क्वेअर. तर ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ K/M इज इक्वल टू कॉन्स्टंट. याच्यातला हा M कॉन्स्टंट आहे दोन्हीसाठी. ओके. त्यामुळे M कॉन्स्टंट असेल
तर ए रूट के कॉन्स्टंट मग प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे याचा अर्थ हे दोन्हीचा प्रोडक्ट कॉन्स्टंट याचा अर्थ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल एकमेकांशी. मग a1 डिवाइड बाय a2 इज इक्वल टू वर्गमुळात 1 च्या पुढे काय 2 k2 डिवाइडेड बाय k1 आणि म्हणून या ठिकाणी आन्सर तुमचं पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ k2 डिवाइडेड बाय k1 स्क्वेअर रूट ऑफ k2 डिवाइडेड बाय k1 राइट. हा शेवटचा प्रॉब्लेम आजच्या पिरियड मधला. सी आर टू आयडेंटिकल स्प्रिंग्स कॉन्स्टंट के द कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरलल. हे कसे सिरीज दोन्ही स्प्रिंग कॉन्स्टंट कसे आहेत सेम. के एस काय होईल के बाय 2 कारण 1 बाय के एस इज इक्वल टू 1 बाय के 1 प्लस 1 बाय के 2 आयडेंटिकल असतील तर के एस इज इक्वल टू के बाय एन हे मी सांगितलं. हे दोन्ही कसे आहेत पॅरलल. हे पॅरलल असेल तर पॅरललचा फॉर्म्युला काय kp इज इक्वल टू k1 प्लस k2. मग kp इज इक्वल टू k प्लस k किती 2k. दोन्हीला मास सेम आहे. मास कसा आहे सेम. काय विचारलं फ्रिक्वेन्सी. मग पिरियडचा फॉर्म्युला लिहतो p इज इक्वल टू 2 पाय इनटू स्क्वेअर रूट ऑफ m बाय k असते. तर फ्रिक्वेन्सीचा m इज इक्वल टू 1 बाय 2 पाय इनटू स्क्वेअर रूट ऑफ k बाय m असते. कॉन्स्टंट काय m कॉन्स्टंट आहे 2 पाय कॉन्स्टंट m दोन्हीला सारखंच आहे. मग मला सांगा सुरुवातीला नाव कोणाचं आहे सिरीजचं. मग फ्रिक्वेन्सी n s सिरीज वरती घेतली डिवाइड बाय n p इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू k s डिवाइडेड बाय k p. हे कॉन्स्टंट आहे. मग k s किती k बाय 2 आणि k p किती 2k. k कॅन्सल हा 2 खाली स्क्वेअर रूट ऑफ 1 बाय 2 खाली आला तर 2 इंटू 2 4 याचं स्क्वेअर रूट घेतलं 1 चं 1 आणि 4 चं 2 आणि म्हणून आन्सर तुमचा असेल 1:2. म्हणून आन्सर आहे तुमचं 1:2 दॅट इज द सी. ओके समजलंय. प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे जे पुस्तकं असतील त्यातल्या आणखी एक्स्ट्रा प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. ओके वी कॅन स्टॉप हियर.